हॅलो स्टुडंट. आजचा हा व्हिडिओ स्पेशली आपण मुलींसाठी बनवत आहोत. म्हणजे जी महाराष्ट्रामध्ये मुलींना फ्री एज्युकेशनचा जी-आर आहे. म्हणजेच आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही कोणत्याही कोर्सला ॲडमिशन घेतलं तर फ्रीमध्ये एज्युकेशन आपल्या इथे मिळत असतं. सो त्याच्याच विषयी आज आपण बोलणार आहोत. जर आपल्याला एम-बी-बी-एसचं सीट महाराष्ट्रामध्ये फ्रीमध्ये घ्यायचं असेल तर मुलींना काय टार्गेट ठेवून चालावं लागेल आणि त्यांना किती कट ऑफला कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये मिळू शकतात की जेणेकरून ट्युशन फी त्यांना 0 भरावी लागेल, ते आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिलं कॅटेगरी कोणकोणत्या आहेत ज्यांना बेनिफिट महाराष्ट्रामध्ये फ्री एज्युकेशनचं मिळतं ते आपण बघूयात. सगळ्यात पहिले ते EWS कॅटेगरी, SC-BC कॅटेगरी, त्याच्यानंतर NT1, NT2, NT3, VJ कॅटेगरी आहे, SBC आहे कॅटेगरी, त्याच्यानंतर OBC कॅटेगरी आहे, त्याच्यानंतर SC आणि ST या एवढ्या कॅटेगरी आहेत ज्यांना पूर्ण एज्युकेशन महाराष्ट्रामध्ये कोणत्याही कोर्सला हे फ्री आहे. सो मग ते मेडिकल असो, इंजिनिअरिंग असो किंवा मग कोणते आणखीन अदर कोर्सेस असो, त्यांना पूर्ण एज्युकेशन फ्री आहे. तर मग तेच आपण बघूयात कुठल्या कॅटेगरीसाठी किती तुम्ही टार्गेट ठेवलं तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एम-बी-बी-एसचं सीट हे फ्रीमध्ये मिळू शकतं. सगळ्यात पहिले तर OBC कॅटेगरी. OBC कॅटेगरीला जर आपण बघितलं तर 88,600च्या आसपास जर तुमचा ऑल इंडिया रँक असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एम-बी-बी-एस हे सीट मिळू शकतं फ्रीमध्ये. म्हणजे कोणतीही ट्युशन फी तुम्हाला द्यायची नाही, फक्त तुम्हाला हॉस्टेल मेस आपल्याला द्यावा लागेल. त्याच्यानंतर येतं NTB कॅटेगरी. NTB कॅटेगरीला 1,46,900च्या आसपास जर आपला ऑल इंडिया रँक असेल तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये फ्रीमध्ये एज्युकेशन मिळून जाईल. त्याच्यानंतर येतं NTC कॅटेगरी. NTCसाठी 88,470 एवढा जर आपला ऑल इंडिया रँक असेल तर महाराष्ट्रामध्ये आपलं एम-बी-बी-एसचं सीट हे कन्फर्म होऊ शकतं. त्याच्यानंतर येतं NTD कॅटेगरी. NTDला 86,200च्या आसपास जर आपला ऑल इंडिया रँक असेल तर आपल्याला तिथे ॲडमिशन हे मिळू शकतं फ्रीमध्ये. त्याच्यानंतर येतं SC-BC ही कॅटेगरी. SC-BC कॅटेगरीला 88,840च्या जवळपास जर आपला रँक असेल तर महाराष्ट्रामध्ये फ्री एज्युकेशनचा फायदा आपल्याला घेता येतो. त्याच्यानंतर येतं VJ कॅटेगरी. VJ कॅटेगरीचा पण कट ऑफ तसं बघितलं तर कमी जात असतो. तो म्हणजे 1,07,400च्या आसपास जर आपला ऑल इंडिया रँक असेल तर महाराष्ट्रामध्ये फ्री एज्युकेशनचा फायदा मुलींना हा होऊ शकतो. त्याच्यानंतर येतं SC कॅटेगरी. SC कॅटेगरीला 1,79,470च्या आसपास जर आपला ऑल इंडिया रँक असेल तर मुलींना फ्री एज्युकेशनचा फायदा. तसंही पहिल्यापासून SC आणि ST कॅटेगरीला पूर्ण एज्युकेशन महाराष्ट्रामध्ये फ्रीच आहे. सो एवढा रँक जर तुमचा असेल तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एम-बी-बी-एसचं सीट हे मिळू शकतं. आणि सगळ्यात कमी कट ऑफ जाणारी कॅटेगरी म्हणजेच ST कॅटेगरी. ST कॅटेगरीला जर 3,85,400च्या आसपास जर तुमचा रँक असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एम-बी-बी-एसचं सीट हे मिळू शकतं. हे फक्त आपण एम-बी-बी-एसच्या कट ऑफ विषयी बोललेलो आहोत. आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत किती रँकला तुम्हाला BMS हे महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं आणि कॅटेगरीचं बेनिफिट तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं. फक्त ज्या मुलींचं उत्पन्न 8 लाखाच्या आतमध्ये आहे अशाच मुलींना या स्कीमचा फायदा होऊ शकतो आणि ओपन कॅटेगरीला कोणतंही बेनिफिट महाराष्ट्रामध्ये मिळत नाही. ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या पुढे आहे अशा मुलींना कोणतंही बेनिफिट मिळत नाही. तरी आपण ओपन कॅटेगरीला कमीत कमी 88,200च्या आसपास तुमचा रँक असेल तर तुमचं महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन हे होऊ शकतं एम-बी-बी-एसला. सो ज्या मुलींना कॅटेगरीचा फायदा घ्यायचा असेल त्या मुलींनी एवढा स्कोर घेऊन चाला की जेणेकरून आपल्याला महाराष्ट्रामध्ये फ्री शिपमध्ये आपल्याला सीट हे एम-बी-बी-एसचं मिळायला पाहिजे. आणि असे जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहिजे असतील तर फॉलो करा श्रेया एज्युकेटर कन्सल्टन्सीला. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता. त्याच्यावर सगळ्या गव्हर्नमेंटच्या नोटिफिकेशन, वेगवेगळी माहिती तुम्हाला त्या ग्रुपवर मिळून जाईल. सो थँक्यू.